नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी.के.चे प्रश्न आपण पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे. योग्य उत्तर असणार आहे हायपोनॅट्रेमिया. ठीक आहे, ऑप्शन ए हायपोनॅट्रेमिया हा जो आजार आहे हा आहारातील सोडियमच्या अभावामुळे होतो. ठीक आहे, हायपोनॅट्रेमिया लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी गलगंड आहे बघा, खूप वेळा विचारलेला आहे परीक्षेत. आहारातील आयोडीनची कमतरता यामुळे कोणता रोग होतो? तर गलगंड हा रोग होतो. मुडदूस हा जो आजार आहे तो जीवनसत्व ड चा अभाव असल्यावर होतो. ठीक आहे, मुडदूस जीवनसत्व ड अभावी होतो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे, जी तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? नाही असं विचारलं तर उत्तर असणार आहे बघा दगडी कोळसा. ठीक आहे, दगडी कोळसा हा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो अक्षय स्रोत नाही. तर अक्षय स्रोत म्हणजे काय? तर अक्षय ऊर्जा स्रोत म्हणजे असे नैसर्गिक ऊर्जा स्रोत जे कधीही संपत नाहीत किंवा लवकर पुन्हा तयार होतात किंवा जशास तसे होतात, जेवढे होते तेवढे होतात. ठीक आहे, आणि हे जे स्रोत असतात ते पर्यावरणास अनुकूल असतात. ठीक आहे, अशा स्रोतांना अक्षय ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. यामध्ये पवन ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, सौर ऊर्जा, पाणी यांचा समावेश होतो. दगडी कोळशाचा यामध्ये समावेश होत नाही. त्यानंतर प्रश्न आहे, संपादित गुणांचा अनुवंश किंवा अनुवंशवाद सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे? तर लॅमार्क असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, यांनी संपादित गुणांचा अनुवंश किंवा अनुवंशवाद हा सिद्धांत मांडलेला आहे. यांचं पूर्ण नाव आहे जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. ठीक आहे, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय? तर सजीवाने त्याच्या जीवनकाळात पर्यावरणाशी जुळून घेण्यासाठी किंवा प्रयत्नामधून मिळवलेले गुण. ठीक आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर सजीवाने आपल्या आयुष्यामध्ये जे गुण संपादन केले आहेत ते त्याच्या मुलांनाही ऑटोमॅटिकली मिळतात. ठीक आहे, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं आणि हा सिद्धांत लॅमार्क याने मांडलेला आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? उत्तर असणार आहे ऑप्शन डी कर्करोग किंवा कॅन्सर हा जो रोग आहे तो संसर्गजन्य रोग नाही. इतर 3 रोग हे संसर्गजन्य आहेत, क्षयरोग, घटसर्प, नायटा. यापैकी नायटा हा जो आजार आहे तो त्वचेचा आजार आहे. प्रश्न विचारला गेलेला आहे, नायटा हा कशा संबंधित आजार आहे? तर त्वचेचा आजार आहे. क्षयरोग कशामुळे होतो? कमेंट करून सांगायचे. पुढील प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? कोणती संघटना स्थापन केलेली आहे? तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ठीक आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. ही जी संस्था आहे ती संस्था 1924 मध्ये स्थापन झालेल्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून स्थापन करण्यात आले होते. ठीक आहे, 1924 मध्ये संस्था स्थापन झाली होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. हिचं नाव बदलून 1928 मध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं करण्यात आलं. त्यानंतर प्रश्न आहे, लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? कोणत्या राज्यात आढळतात? तमिळनाडू. पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लिग्नाइट हा सर्वात कमी दर्जाचा किंवा प्रतीचा कोळसा प्रकार आहे ज्यामध्ये सर्वात कमी कार्बन प्रमाण असते. साधारणतः 30 ते 40% एवढं कार्बन प्रमाण असतं लिग्नाइट या कोळशामध्ये. कोळशाचा जो प्रकार आहे किंवा त्याचा दर्जा आहे
तो त्याच्यामधील कार्बनच्या प्रमाणावरून ठरतो. तर लिग्नाइट हा सगळ्यात निम्न दर्जाचा दगडी कोळसा आहे. ठीक आहे. आता सर्वात उच्च दर्जाचा कोळसा प्रकार कोणता हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेला. बघा, अँथ्रासाइट असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. अँथ्रासाइट कोळसा हा जो आहे तो सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा मानला जातो. यामध्ये साधारणतः 80 ते 90% एवढं कार्बनचं प्रमाण असतं. त्यानंतर नंबर लागतो बिटुमिनस कोळशाचा. त्यानंतर नंबर लागतो सब बिटुमिनस. ही कॅटेगरी काही ठिकाणी लिहिलेली नसते. ठीक आहे. बिटुमिनस, त्यानंतर सब बिटुमिनस आणि सर्वात खाली लिग्नाइट. ठीक आहे. मुख्य कोणते आहेत? सर्वात उच्च अँथ्रासाइट, त्यानंतर बिटुमिनस आणि सर्वात कमी लिग्नाइट. ओके, हे क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमाने लावा असा देखील विचारला जातो. त्यानंतर कार्बन प्रमाणावरून जोड्या लावामध्ये देखील विचारला जातो. भारतात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? तर झारखंड. ठीक आहे. झारखंड या राज्यामध्ये भारतात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे आढळून येतात. हाच प्रश्न जर महाराष्ट्रासाठी विचारला, महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे, तर चंद्रपूर उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात चंद्रपुरात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे आढळून येतात. दगडी कोळशाला काळे सोने असं देखील म्हटलं जातं. प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील काळे सोने पिकवणारा किंवा काळे सोन्याचा जिल्हा कोणता? तर चंद्रपूर उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिन विचारलंय तर याचं उत्तर असणार आहे 9 ऑगस्ट. दरवर्षी 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रतापगड, रायगड, पन्हाळागड डॅश डॅश. तर दिलेले जे सर्व गड आहेत ते डोंगरी किल्ले आहेत. ठीक आहे. डोंगरी गड आहेत, डोंगरावर असलेले गड आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्याला पर्याय देखील तसाच निवडायचा आहे. तर शिवनेरी हा डोंगरावर असलेला किंवा डोंगरी किल्ला आहे. बाकी जे इतर पर्याय आहेत, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजीर आहे, सागर किंवा समुद्री किल्ले आहेत. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. जन्मतारीख कमेंट करून सांगा. पुढे प्रश्न आहे, आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. उत्तर कुर्नूल आहे. ठीक आहे. कुर्नूल ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे किंवा होती, कारण आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आंध्र प्रदेशसाठी एकच राजधानी असेल असं जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. ती म्हणजे अमरावती. आता पूर्वी अमरावती ही आंध्र प्रदेशची वैधानिक राजधानी होती. ठीक आहे. वैधानिक. त्यानंतर विशाखापट्टणम ही प्रशासकीय राजधानी. ठीक आहे. अमरावती ही वैधानिक राजधानी, विशाखापट्टणम ही प्रशासकीय राजधानी आणि कुर्नूल ही न्यायिक राजधानी, अशा राज्याच्या 3 राजधान्या होत्या आंध्र प्रदेशच्या. ठीक आहे. 3. परंतु आता जे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू यांनी घोषणा केलेली आहे आंध्र प्रदेशची एकच राजधानी असेल, ती म्हणजे अमरावती. ठीक आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण, राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नाझीर. ठीक आहे. भाषावार प्रांतरचनेने तयार झालेले भारतातील पहिले राज्य हे आंध्र प्रदेश आहे. त्यानंतरचा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर जॉन मॅकॉर्थी. ठीक आहे. जॉन मॅकॉर्थी यांना AIचे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI असं म्हणतो. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? तर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं. विक्रम साराभाई. ठीक आहे. हे इस्रोचे संस्थापक आहेत. ओके. इस्रोची स्थापना कोणी केलेली आहे असा जर प्रश्न विचारला तर विक्रम साराभाई हेच उत्तर द्यायचं आहे. इस्रोची स्थापना तारीख लक्षात ठेवायची, 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे. इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे. याचं मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. इस्रोचं जुनं नाव काय आहे? तर इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. ठीक आहे. याची स्थापना झाली होती 1962 मध्ये.
1962 मध्ये विक्रम साराभाई यांनी स्थापना केली होती इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. याचंच पुढे 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोमध्ये नामांतर करून संस्था स्थापना करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मॅग्नस कार्लसन हे नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ. ठीक आहे. मॅग्नस कार्लसन हे नाव बुद्धिबळ या क्षेत्राशी किंवा खेळाशी संबंधित आहे. हा जो मॅग्नस कार्लसन आहे हा नॉर्वे देशाचा बुद्धिबळ खेळाडू आहे. ठीक आहे. नॉर्वे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नागपूर येथील नीरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते? याचं उत्तर आहे पर्यावरण. ऑप्शन डी पर्यावरण. ठीक आहे. नीरी ही संस्था पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते. हिचा फुल फॉर्म आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ठीक आहे. मराठीत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. हिची स्थापना झाली होती 1958 मध्ये. ठीक आहे. पर्यावरणाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ डॅश डॅश कोणते आहे? बोर्डी. ठीक आहे. बोर्डी हे स्थळ पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न. कोणी मांडलेला आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षता सिद्धांत मांडलेला आहे. या ठिकाणी आयझॅक न्यूटन आहेत बघा, यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. तसेच गतीचे 3 नियम देखील सांगितलेले आहेत. त्यानंतर गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. डार्विन, चार्ल्स डार्विन असं नाव आहे, तर यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या नदी खोऱ्यास भारताचे रुहर म्हणून ओळखले जाते? काही ठिकाणी रुहरच्या जागी रूर असं देखील विचारलं जाईल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे बघा दामोदर नदी खोरे. ठीक आहे. दामोदर नदी खोऱ्यास भारताचे रूर किंवा रुहर म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, रूर व्हॅली जी आहे ती जर्मनी या देशामध्ये आहे. ठीक आहे. रूर व्हॅली जी आहे ती जर्मनी या देशामध्ये आहे. आता भारताचे रुहर किंवा रूर नदी खोरे म्हणजे दामोदर नदी खोरे, जे झारखंड व पश्चिम बंगालमध्ये पसरले आहे. हे जे नदी खोरे आहे ते जर्मनी देशातील रूर प्रदेशाप्रमाणेच आहे. येथे देखील कोळसा आणि इतर खनिजांचे मोठे साठे आहेत, म्हणून याला भारतातील रूर म्हणून ओळखली जाते. दामोदर नदी खोरे. ठीक आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा 2525 किलोमीटर तिची लांबी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. तिची लांबी कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा 19वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर उत्तर आहे रशिया. ठीक आहे. रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा 19वा सदस्य देश बनलेला आहे. ठीक आहे. 19 नंबरचा. आता याचं मुख्यालय कोणत्या देशात आहे कमेंट करून सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचं मुख्यालय कोणत्या देशात आहे हा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी. त्यानंतर प्रश्न आहे, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली? उत्तर आहे चांदीपूर, ओडिसा. ठीक आहे. चांदीपूर, ओडिसा या ठिकाणी पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. ठीक आहे. भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढील प्रश्न, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. ठीक आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. पुढे प्रश्न आहे, कोरियन राणी हेओ फ्यंग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे बघा अयोध्या, उत्तर प्रदेश. ठीक आहे.
अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी कोरियन राणी हेओ फ्यंग ओके यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? हर्षद निंबाळकर उत्तर असणार आहे. ठीक आहे, हर्षद निंबाळकर यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर धुरंधर हा 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. धुरंधर याचे दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात. आदित्य धर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, आदित्य धर हे धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हिरो कोण आहे? तर रणवीर सिंग. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? बारामती. ठीक आहे, बारामती या ठिकाणी शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता या प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी शेवटपर्यंत पाहून तुम्ही शेवटी किती गुण मिळाले कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए हायपोनॅट्रेमिया. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही? उत्तर असणार आहे ऑप्शन सी दगडी कोळसा. त्यानंतरचा प्रश्न, संपादित गुणांचा अनुवंश सिद्धांत कोणी मांडला? उत्तर असणार आहे ऑप्शन सी लॅमार्क. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? उत्तर असणार आहे ऑप्शन डी कर्करोग. पुढील प्रश्न, चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? उत्तर असणार आहे ऑप्शन बी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. त्यानंतरचा प्रश्न, लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी तामिळनाडू. पुढील प्रश्न, जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 9 ऑगस्ट. पुढील प्रश्न, प्रतापगड, रायगड, पन्हाळागड डॅश डॅश. उत्तर असणार आहे ऑप्शन सी शिवनेरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन बी कुर्नूल. त्यानंतरचा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी जॉन मॅकार्थी. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विक्रम साराभाई. त्यानंतर मॅग्नस कार्लसन हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुद्धिबळ. पुढील प्रश्न आहे, नागपूर येथील नीरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात कार्य करते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पर्यावरण. पुढील प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ कोणते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बोर्डी. पुढील प्रश्न, ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढील प्रश्न, कोणत्या नदी खोऱ्यास भारताचे रुहर किंवा रूर म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दामोदर नदी खोरे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा 19वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया. त्यानंतर प्रश्न आहे, पिनाका लॉंग रेंज गायडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चांदीपूर ओडिसा. पुढील प्रश्न, भारतातील पहिले PPP
मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न, कोरियन राणी हेओ फ्यंग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अयोध्या उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे हर्षद निंबाळकर. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच 2025 सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता ठरलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धुरंधर. शेवटचा प्रश्न आहे, शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारामती. तर अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 24 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.